हॅलो, हा बोला बोला. हॅलो, हा कार्य नंतर फोन करतो. कॉमेंटेटरचं नाव काय? मापगावकर ना? मापगावकर. हॅलो, धन्यवाद मापगावकर. नक्कीच आपण पाहिलं सलग 4 सामने त्यांनी न थांबता समालोचन केलं आणि थँक्यू यश. तर मित्र हो, एक जबरदस्त नवीन सामना आपण पाहणार आहोत. बालवीर हशिवरे विरुद्ध शिवसाई मापगाव या दोन संघांमध्ये. तत्पूर्वी मी सूचना देतो, दोन्ही संघांनी आपला एक 12वा खेळाडू त्वरित समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. मापगाव संघाचा 12वा खेळाडू इथे आहे. बालवीर संघाने आपला एक 12वा खेळाडू त्वरित पाठवावा. ओके, थँक्यू. टॉच कोण जिंकलं? शिवशाही मापगाव आणि फिल्डिंग घेतली. मापगाव संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. तसेच विरोधी संघाला फलंदाजीचं आमंत्रण दिलेलं आहे. जोपर्यंत सामना सुरू होते तोपर्यंत पुन्हा एकदा सामन्याचं धावतं समालोचन ऐकवण्यासाठी मी घेऊन चलतो आपल्या राष्ट्रीय भाषेत. धन्यवाद. नमस्कार. सबसे पहले आए हुए सभी क्रिकेट के दीवानों का मैं सुभाष वेले तहदिल से हार्दिक स्वागत करता हूं. तो पहले ही गेंद, बहुत ही अच्छी गेंद, सटीक गेंद विकेट कीपर के हाथों में. बल्लेबाज ने उसे शॉर्ट पॉइंट की दिशा में खेलना चाहा, लेकिन गेंद और बल्ले का कोई संबंध नहीं. लाजवाब गेंद, लाजवाब शुरुआत गेंदबाज हितेश जो कि अपनी टीम की पहले ओवर लेके आए हैं. इस बार जरूर हल्के से क्लिक किया, गेंद थर्ड मैन की दिशा में ट्रैवल होते हुए गेंद जा रही है बाउंड्री रेखा पार. ये पहला चौका इस मैच का. लाजवाब शुरुआत बल्लेबाज की ओर से. तो इस मर्तबा दोनों बल्लेबाज. इसी के साथ फिर से एक बार अगली गेंद. यहां फिर से एक बार मिड विकेट के क्षेत्र में ढीले हाथों से खेला है, कारपेट का आधार लिया है. फिर से एक बार बैक टू बैक. आठ बिना किसी नुकसान. फिर से एक बार अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट. इस बार क्रॉस लाइन आकर खेल दिया ऑन साइड में. वहां क्षेत्ररक्षक पहले से तैनात थे और दूसरे रन की कोई संभावना नहीं. इसी के साथ एक ही रन पर संतुष्ट रहना पड़ा दोनों बल्लेबाजों को. रन में 1 रन की तब्दीली, रनों की संख्या जा पहुंची है 9 रन. हालांकि पहले ओवर जारी. बल्लेबाज बहुत ही शांत दिमाग से बल्लेबाजी कर रहे हैं. 5 ओवर का ये बड़ा मुकाबला. पहली ओवर लेके आए हैं गेंदबाज हितेश और सुलेन से हितेश गेंदबाजी करते हुए राइट आर्म ओवर द विकेट. हालांकि जिनके ओवर में अब तक 9 रन खर्च हुए, इनमें 2 बाउंड्रीज शामिल. इस बार लेफ्ट हैंड बैट्समैन हमें दिखाई देते हुए. स्ट्राइक एंड पर सूरज. ओहो, बहुत ही लाजवाब यश, लेकिन शानदार, बहुत ही शानदार कैच, बहुत ही अच्छा क्रिकेट. इसी के साथ पहला झटका सूरज के रूप में बालवीर हशिवरा को मिलते हुए.
हितेंद्र की जगह यह नए बल्लेबाज तैनात हो चुके हैं शुभम। शुभम और सूरज बल्लेबाजों की जोड़ी मैदान पे हम देख रहे हैं। स्ट्राइक एंड पर सूरज और नए बल्लेबाज नॉन स्ट्राइक पर तैनात होने वाले हैं शुभम। इसी के साथ फिर से एक बार हितेश की अगली गेंद वर्सुली एंड से गेंदबाजी कर रहे हैं राइट ओवर द विकेट। शॉट ऑफ लाइन गेंद, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक यहां खेला है। गेंद सीधा यहां क्षेत्ररक्षक दौड़ के आए गेंद पर। जब तक क्षेत्ररक्षक गेंद तक पहुंचते हैं, थ्रो करते हैं, तब तक 2 रन आसानी से मुकम्मल होते हुए फिर से एक बार 2 रनों का इजाफा। रनों की संख्या जहां पूछी है 11 रन। हालांकि पहले ओवर का दी एंड होते हुए पहले ओवर के बाद रनों की संख्या यहां 11। 1 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए बालवीर हशीवरा टीम हम देख रहे हैं। ये बड़ा मुकाबला बालवीर हशीवरा वर्सेस शिवतेज शिवशाही माबगांव, इन दोनों के बीच में। तो जरूर ये दोनों टीम आपस में बहुत ही बड़ी टीम है। ये मैच बहुत ही देखने लायक मैच होगा। तो इसी के साथ दूसरी ओवर के लिए आ रहे हैं गेंदबाज साई। तो साई अपने टीम की ओर से दूसरी और अपने निजी पहले ओवर लेके आए हैं गेंदबाजी के लिए। स्ट्राइक एंड पर फिर से एक बार सलामी बल्लेबाज सूरज। सूरज ने अब तक लाजवाब बल्लेबाजी की है। अपने निजी 2 बाउंड्रीज लगाए हैं और अपने टीम को एक सम्मानजनक रन संख्या यहां खड़ी की है। रनों की संख्या 11। फिर से एक बार स्ट्राइक एंड पर बल्लेबाजी करने के लिए तैनात है सूरज। बालवीर शुभम है ना, शुभम है स्ट्राइक एंड, शुभम स्ट्राइक एंड पर शुभम है, न स्ट्राइक एंड पर सूरज। तो साई अपनी निजी पहली ओवर लेके आया है मैच की। ये दूसरी ओवर का प्रारंभ होते हुए साई कमेंट्री एंड से गेंदबाजी करते हुए राइट आर्म ओवर द विकेट। ये पहली गेंद ये स्लोवर गेंद थी, बल्लेबाज पूरी तरह से चूक गए। हालांकि इस गेंद को फुल टॉस बनाकर खेलना चाहिए था, लेकिन बहुत ही अच्छी गेंदबाजी की शुरुआत यहां साई ने की है। हालांकि पहले ओवर में 11 रन खर्च हुए। साई दूसरे ओवर के लिए आए हैं। फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करते हुए साई। बहुत ही लाजवाब गेंद, गुड लेन पर टिप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी अंदर आई और सीधा विकेट कीपर के हाथों में। बल्लेबाज अक्रॉस लाइन आकर खेलना चाहते थे, पूरी तरह से बीट हो गए। लाजवाब गेंद ये। इसी के साथ बैक टू बैक 2 गेंद बिंदी हम देख रहे हैं साई की। तो स्ट्राइक एंड पर नए बल्लेबाज शुभम और न स्ट्राइक एंड पर सूरज। फिर से एक बार साई। इस बार बहुत ही अच्छा करारा स्ट्रोक कौकौन के ऊपर से 6 रन। बालवीर हशीवरा पहले बल्लेबाजी करते हुए अब तक 17 रन। लाजवाब बल्लेबाजी का प्रदर्शन पहले ओवर में और दूसरी ओवर में हम देख रहे 2 बिंदी गेंद आने के बाद फिर से एक बार एक बड़ा शॉट कौकौन के ऊपर से खेला बल्लेबाज सूरज ने और अपने इरादे स्पष्ट किए। तो जरूर फिर से एक बार साई राइट आर्म ओवर द विकेट। इस बार फुल टॉस गेंद मिड विकेट के ऊपर से दे दनादन 4 रन। लाजवाब बल्लेबाजी सूरज ने दिखाई है। 2 गेंदों पर 10 रन बनाए और अपने टीम को बहुत ही बढ़िया योगदान दिया है। इसी के साथ रनों की संख्या में 4 रन से तब्दीली होते हुए 21 रन ऑन स्कोर बुक। सेकंड ओवर इज प्रोग्रेस, लॉस ऑफ 1 विकेट। इक्कीस रन अब तक आए हैं बालवीर हशीवरा की ओर से स्कोर बुक पर। तो जरूर यह शानदार बल्लेबाजी चल रही है सूरज के बल्ले से। उधर से
ओरिजिनल सूरज आग उगल रहा है, तो इधर बल्लेबाज सूरज आग उगल रहा है। इस बार भटके लेग स्टंप के बाहर एक मनोवैज्ञानिक दबाव में आ चुके हैं गेंदबाज। इसी के साथ एक अतिरिक्त रन का इजाफा होते हुए रनों की संख्या 22 रन। प्रतिनिधी अजित 11 वर्सोळी संघाच्या संघनायक किंवा प्रतिनिधींनी समालोचन कक्षासमोर यायचं आहे। इस बार बहुत ही खूबसूरत स्ट्रोक एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेला है, जरूर यहां क्षेत्ररक्षक गेंद के पीछे जाते हुए 4 रन। 26 रन। इसी के साथ दूसरी ओवर जारी। लाजवाब बल्लेबाजी, दे धनाधन बल्लेबाजी हम देख रहे हैं दूसरी ओवर में सूरज के बल्ले से। साई जरूर यहां महंगे साबित होते हुए, जो कि दूसरे ओवर के लिए आए हैं। पहले ओवर में 11 रन खर्च हुए थे। फिर से एक बार स्ट्राइक एंड पर सूरज हर लूज गेंद का पूरा लुफ्त फायदा उठाते हुए ये अगली गेंद। इस बार खड़े खड़े खेल दिया, एक खतरा मोला है। इसी के साथ सूरज जैसे बल्लेबाज को यहां जीवदान देना मतलब अपने पैरों पर कुराड़ी नहीं, बल्कि जानबूझकर कुराड़ी पर पैर रखना जैसा है, क्योंकि सूरज ने अब तक लाजवाब बल्लेबाजी करके अपने टीम को बहुत ही बड़ा योगदान दिया था और एक मौका आया था गेंदबाजी के लिए सूरज का खात्मा करने के लिए, लेकिन इस मौके को खो दिया है। इसी के साथ और एक रन का इजाफा होते हुए रनों की संख्या 23। दूसरी ओवर का दी एंड और 23 रन स्कोर बुक पर पहले बल्लेबाजी करते हुए बालवीर हशीवरा ने बनाए हैं। 5 ओवर का ये मैच। सत्ताईस रन, 12 गेंदों में 27 रन। अभी भी 18 गेंदों का क्रिकेट बाकी है, बल्लेबाजी बाकी है। जरूर इन आने वाले 18 गेंदों में 2 बल्लेबाज कितना रन बनाएंगे, यही कैलकुलेशन सभी दर्शकों के दिमाग में होगा, क्योंकि सूरज और शुभम जैसे 2 बड़े बल्लेबाज अभी भी बालवीर के खाते में बैलेंस है। तो तीसरी ओवर के लिए है टीम की, मैच की ये तीसरी ओवर और अपनी निजी पहली ओवर लेके आए हैं गेंदबाज प्रसाद। हालांकि प्रसाद ये अलीबाग टेनिस क्रिकेट में बहुत ही प्रसिद्ध नाम है। प्रसाद पिलनकर, प्रसाद करवे, प्रसाद नेमन और ये नया प्रसाद प्रसाद राउत शिवतेज माबगांव की ओर से ये तीसरी ओवर लेके आए हैं प्रसाद। ये पहली गेंद शिवशाही शॉर्ट ऑफ लेन गेंद नीचे, अतिरिक्त नीचे रह गई। इसी वजह से बल्लेबाज थोड़े से चूक गए हैं। जरूर यहां पर पीछे जाकर खेलना चाहते थे। पहली गेंद बिंदी। प्रसाद की अच्छी शुरुआत अपने टीम के लिए। शिवशाही माबगांव की ओर से गेंदबाजी कर रहे हैं तीसरी ओवर के लिए प्रसाद और अंपायर है प्रसाद। ओहो, यहां बाहरी किनारा लगा और एक ही रन। इसी के साथ स्ट्राइक में बदलाव, स्ट्राइक पे आ चुके हैं सूरज। 1 रन की बढ़ोतरी, रनों की संख्या 28। हमारे गुणलेखक मित्र विशाल पाटिल गुणलेखक की जिम्मेदारी को बेखूबी से यहां निभाते हुए, इसी के साथ दूसरी रन लेने की कोशिश। बहुत ही अच्छी रन बिटवीन द विकेट। देखते देखते दूसरी रन भी पूरी। फिर से एक बार 2 रनों का इजाफा। रन की संख्या 30 एक विकेट के नुकसान पर। फिर से एक बार सूरज इज ऑन स्ट्राइक। ये अगली गेंद शॉर्ट ऑफ लेन गेंद। इस बार कारपेट का सहारा लिया। जरूर गेंद सीधा मिड विकेट में क्षेत्ररक्षक के हाथों में। 2 रन। कुल मिलाकर रनों की संख्या हो चुकी है 30। तीसरी ओवर जारी। 32 खड़े खड़े खेला है। जरूर नो मैन क्षेत्र में गेंद गिरती हुई
क्षेत्ररक्षक के हाथों में, और जब तक गेंद विकेट कीपर के हाथों में आती है, बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाजों की। हर गेंद पर बहुत ही अच्छी दौड़ लगाते हैं, मानो कि दोनों बल्लेबाजों के रूप में पीटी उषा दौड़ रही है। इसी के साथ रनों की संख्या फिर से एक बार 2 से बढ़ती हुई 34। फिर से एक बार शॉट ऑफ लेन गेंद, इस बार बाहरी किनारा लगा और गेंद सीधा विकेट कीपर के हाथों में। 1 बाउंस सीधा विकेट कीपर के हाथों में, कोई रन नहीं। और जरूर यहां मेरे साथी समालोचक माबगांवकर कह रहे हैं 2 ओवर के मुकाबले ये ओवर शानदार ओवर घटी है। हालांकि इस ओवर में अतिरिक्त गेंद रन भी नहीं आए, बड़े शॉट भी नहीं आए, तो जरूर ये ओवर अपने टीम के लिए बहुत ही संजीवनी ओवर है। इसी के साथ रनों की संख्या 3 ओवर के बाद 34 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट। तो दोस्तों, नए आए हुए दर्शकों को मैं बताना चाहूंगा, अजित 11 वर्सोली संघाला माझी पुन्हा एकदा नम्र विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी त्वरित या। वारंवार आम्ही इथून तुम्हाला आवाज देतो, पुकार देतो, कृपया सहकार्य करा मित्र। बॉलर कौन? हितेश आए हैं चौथी ओवर लेके, इस मैच की चौथी ओवर लेके आए हितेश। निजी दूसरी ओवर लेके आए हितेश राउत। हालांकि पहले ओवर जिन्होंने डाली थी, अब चौथे ओवर के लिए फिर से एक बार आए हैं हितेश। बहुत ही ऊंचे गेंदबाज, कमेंट्री एंड से गेंदबाजी करते हुए राइट राउंड विकेट जिनके सामने है शुभम। शुभम ने भी लाजवाब दूसरे ओवर में बल्लेबाजी की थी और गेंदबाज के छक्के छुड़ाए थे। वही बल्लेबाज हम देख रहे हैं स्ट्राइक एंड पर बल्लेबाजी करते हुए। फिर से एक बार ये पहली गेंद, शॉट ऑफ लेन गेंद, क्या खूबसूरत शॉट खेला है और इसी के साथ पहला, इस गेंद पर पहला छक्का गाड़ा है शुभम ने। और फिर से एक बार रनों की ट्रेन को रफ्तार दी है, गति दी है। रनों की संख्या बढ़ती हुई 40 राउंड फिगर में जा चुकी है 40। ये अगली गेंद इस बार पूरी तरह से फंबल हो चुके हैं, बीट हो चुके हैं और फिर भी लेग बाइस के रूप में यहां 1 रन मिलेगी। रनों की संख्या 41। शुभम जो कि बहुत ही अब तक इस मैच में जिन्होंने बहुत ही ज्यादा बड़े शॉट खेले हैं और अपने टीम को बहुत ही अच्छा योगदान दिया है। फिर से एक बार ये सूरज के लिए अगली गेंद, फुल टॉस गेंद और ये मिड विकेट के ऊपर से फिर से एक बार बैक टू बैक दूसरा छक्का। जरूर हालांकि बीच में एक गेंद आई थी, लेकिन बहुत ही शानदार दोनों बल्लेबाज बल्लेबाजी कर रहे हैं। यहाँ शुभम के रंग में अभी सूरज भी रंग चुके हैं, तो दोनों बल्लेबाज अपने आप रंग में रंग चुके हैं और बहुत ही शानदार बल्लेबाजी का प्रदर्शन यहां हो रहा है। इसी के साथ ये अगली गेंद इस बार खड़े खड़े खेल दिया जरूर मिड ऑन के दिशा में। ये गेंद कितनी 4 रन दे धनाधन यहां बल्लेबाजी हो रही है दोनों बल्लेबाजों की ओर से और यहां गेंद लेखक का काम बढ़ा रहे हैं। रनों की संख्या 51 और आधा शतक यहां पूरा, हाफ सेंचुरी पूरी। हालांकि बालवीर हशीवरा की चौथी ओवर जारी जो कि लेके आए हैं हितेश अपनी निजी दूसरी ओवर लेके राइट ओवर द विकेट। डांसिंग द डाउन आ गया है और जरूर यहां गेंद बहुत ही हवा में है। 1 बाउंस यहां गेंद स्क्वायर लेग के डीप स्क्वायर लेग की दिशा में फील्डर के हाथों में। 2 रनों का इजाफा 53 रन। फिर से एक बार हितेश ऑन द बॉलिंग मार्क, अगली गेंद डालते हुए ये अगली गेंद इस बार व्हाट फैंटास्टिक शॉट और यहां हर गेंद को यहां आकाश दिखा रहे हैं, ऊपर पहुंचा रहे हैं। लाजवाब बल्लेबाजी। 58 रन 59 रन, आई एम सॉरी,
3 छक्के गाड़े हैं इस ओवर में और जरूर बल्लेबाजों की बहुत पिटाई की है। तो बहुत ही अच्छी बल्लेबाजी करते हुए गेंदबाज की इसी के साथ ओवर की समाप्ति। आखिरी ओवर यहां आखिरी ओवर की शुरुआत होते हुए नीतेश आखिरी ओवर लेके आए हैं। निजी पहली मैच की ये आखिरी ओवर, पहली इनिंग की आखिरी ओवर। स्ट्राइक एंड पर फिर से एक बार शुभम और नॉट स्ट्राइक एंड पर सलामी बल्लेबाज सूरज। 59 रन अब तक, अभी भी 6 गेंद आना बाकी, अभी भी पिक्चर बाकी। ओहो, तो जरूर गेंद नीचे रह गई। बहुत ही अच्छी गेंद, गेंदबाज नीतेश की अच्छी शुरुआत, लेकिन शुभम जैसे बल्लेबाज को अच्छी गेंदबाजी करना मुश्किल ही नहीं नामुमकिन, जैसे कि डॉन को पकड़ना। इसके साथ ही अगली गेंद इस बार, ओहो, बहुत ही अच्छी गेंद और शुभम की बड़े बल्लेबाजी का खात्मा। शुभम जैसा बड़े बल्लेबाज बैक टू पवेलियन। तो जरूर अब तक शुभम ने बहुत ही शानदार बल्लेबाजी की। आखिरी गेंद तक अगर रुकते तो जरूर और बहुत ही बड़े बल्लेबाजी करते, लेकिन ये क्रिकेट है, क्रिकेट दोनों को मौका देता है, चाहे वो गेंदबाज हो या बल्लेबाज। यहां जो मौका आया गेंदबाज के हाथों में, उन्होंने सफल किया और बड़े बल्लेबाज को चलता किया। इसी के साथ नए गेंदबाज मैदान में आ चुके हैं, दाखिल हो चुके हैं। साहिल यानी किनारा, और हम किनारे के ही सामने हैं। इसी के साथ ही अगली गेंद, इसी के साथ बहुत ही अच्छी गेंद थी, गति का इस्तेमाल किया और गेंद सीधा, और जब तक क्षेत्ररक्षक थ्रो करता है 2 रन पूरे। बहुत ही हालांकि उतना अच्छा थ्रो नहीं था। इसी के साथ 2 गेंद 2 रन, यहां रनों की संख्या 61। आखिरी ओवर जारी, फिर से एक बार ये अगली गेंद, शॉट ऑफ लेन गेंद, बहुत ही खूबसूरत शॉट काउकॉन क्षेत्र में। वहां क्षेत्ररक्षक पहले से मौजूद है। इसी के साथ दूसरे रन लेते हुए बल्लेबाज आउट। 1 रन का इजाफा, रनों की संख्या 62। तो 5 ओवर की ये मैच, पहले बल्लेबाजी करते हुए अब तक बालवीर हशीवरा टीम ने 62 रन बनाए हैं। उनमें शुभम और सूरज ने लाजवाब बल्लेबाजी करते हुए बहुत ही बढ़िया योगदान दिया है। प्रवीण इस शब्द का मराठी में अर्थ है होशियार, तल्लक। तो ऐसे प्रवीण आ चुके हैं जो कि जरूर बल्लेबाजी में भी प्रवीण होंगे। इसी के साथ ही अगली गेंद, शॉट ऑफ लेन गेंद थी, क्रॉस लाइन आकर खेल दिया। वहां क्षेत्ररक्षक दौड़ के आए और सीधा हाथों में लिया और दूसरे रन लेने का कोई मौका नहीं दिया। बहुत ही बढ़िया फील्डिंग। इसी के साथ 1 रन का इजाफा, 63 रन। तो इस ओवर में जैसे बड़े शॉट हमने पिछले ओवर में देखे, ऐसे इस ओवर में नहीं दिखाई दिए। जरूर विकेटें भी आए, तो जरूर ये गेंदबाज सफल हो चुका है। इसी के साथ ही अगली गेंद, लेकिन बुरी नजर लगी, लेग स्टंप के बाहर भटक गए, अंपायर का इशारा, वाइड। 64 रन। हितेश ने नीतेश गेंदबाज प्रवीण को, जैसे जैसे प्रवीण ने गेंद को ढकेल दिया ऑन साइड में, वहां कोई तैनात नहीं था, क्षेत्ररक्षक खाली था ऑन साइड, और इसी का फायदा दोनों बल्लेबाजों ने लिया। 2 रन मुकम्मल किए। इसी के साथ 2 रन से बढ़ता हुआ स्कोर 66 और 67 रनों का बहुत ही बड़ा लक्ष्य है
शिवसाई माबगांव के आगे। तो जरूर पहले इनिंग में बहुत ही शानदार बल्लेबाजी शुभम और सूरज ने की और 66 रन बनाए, 67 रनों का लक्ष्य रखा है। तो जरूर ये क्रिकेट है, क्रिकेट में कुछ भी होता है, जब तक अंतिम गेंद पूरी नहीं होती तब तक कहना बहुत ही मुश्किल होता है। तो क्या होगा, कौन जीतेगा, यही कहने के लिए मैं फिर से एक बार माइक्रोफोन पर आमंत्रित करता हूं मेरे साथी समालोचक यश माबगांवकर। थैंक यू वेरी मच। ओवर टू यश। धन्यवाद। या ठिकाणी सुभाजी बळे सर वेळात वेळ देऊन उपस्थित राहिले त्याबद्दल मी पुन्हा एकदा प्रसादीन अलिबागश पद्धतीने तुमचा शब्दसुमनांनी आभार व्यक्त करतोय। आणि अगदी चांगलं समालोचन आपण राष्ट्रीय भाषेमध्ये त्यांच्या माध्यमातून ऐकलं होतं। सामन्यामध्ये आपण ट्विस्ट पाहायला मिळणार का, शिवसाई मापगाव कमबॅक करणार का, आणि त्यानंतर प्रतिस्पर्धी संघ बालवीर आशिवरे यांच्यावरती आक्रमण करणार का, किंबहुना ज्या पद्धतीने डॉमिनेट केलं गेलं फलंदाजी करताना आशिवरे संघानं अगदी तीच क्रेज मैदानावरती पाहायला मिळणार का, या सर्व गोष्टींवरती प्रश्नचिन्ह लागलंय आणि ते प्रश्नचिन्हाचं उत्तर मापगाव संघाकडे आहे। या ठिकाणी चला मैदानावरती फलंदाज पाठवायच्या शिवसाई मापगाव आपली सलामीची जोडी ही मैदानावरती आपण पाठवायची आहे। आणि अगदी त्या पद्धतीने आपण पाहतोय बालवीर आशिवरे संघाला, जो संघ आपण पाहिला तर बरेच वर्ष टेनिस क्रिकेट त्यांनी गाजवलंय आणि एक मोठं नाव आहे बालवीर आशिवरे म्हटल्यानंतर खारीपाट विभागामधील एक चांगला संघ पाहायला मिळतोय। आणि अगदी त्याबरोबरीने आपण शिवसाई मापगाव संघाविषयी बोलायचं झालं तर जरूर आपण पाहिले जे संघामध्ये सर्व खेळाडू त्यांचं वय अगदी समान आहे आणि अगदी 2 ते 3 खेळाडू आपण पाहिले तर कमी वयाचे पाहायला मिळतात। त्याच्यामुळे एका समान विचाराचे एका समान वयाचे खेळाडू पाहायला मिळतात। सूरज मागच्या इनिंगमध्ये आपण पाहिलं त्या ठिकाणी 38 नॉट आउट 38 नाबादी खेळी मैदानावरती केली आणि 66 धावांमधील 38 धावा या सूरजच्या पाहायला मिळाल्या होत्या। आणि अगदी आपण पाहिलं त्यानंतर शुभमने 2 षटकार आणि 2 चौकार लगावले आणि 22 धावांची खेळी ही त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली होती। या ठिकाणी सलामीची जोडी जर आपण पाहिली तर हितेश राऊत आणि साई राणे ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते। 5 षटकांमध्ये सामना जिंकायचा असेल तर मैदानावरती 67 धावा कराव्या लागतील, एक शिवधनुष्य पेलावा लागेल। या ठिकाणी आपण पाहिलं teamscricket.inच्या माध्यमातून अगदी सर्व देशांमध्ये स्पर्धा प्रसारित केली गेली आहे आणि आपण टेनिस क्रिकेटचे खेळाडू अगदी ग्रामीण खेळाडूंना या ठिकाणी संधी दिली गेली। डीजे मास्टर आपण देखील या ठिकाणी तयार राहायचं आहे। सन्मान्य कौस्तुभजी पाटील यांच्या माध्यमातून आपण अलिबाग तालुक्यामधील चॅनल teamscricket.in यांच्या माध्यमातून या मॅचेस पाहतोय। अगदी घर बसल्या देखील आपल्याला सामने पाहायला मिळतात। आपल्या निकटवर्तीयांना देखील आपण कशा पद्धतीचा खेळ करतोय हे अगदी घर बसल्या चांगलं जात आहे। आणि त्या पद्धतीने आपण पाहिलं तर प्रत्येक खेळाडू हा ग्रामीण खेळाडू आपण पाहिला तर तो वेगळ्या स्तरापर्यंत किंबहुना राष्ट्रीय स्तर आपण पाहिलं तर रेस्ट्रिक्शन हटवली जातील। पंचांच्या भूमिकेमध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी प्रसादजी पिलणकर पाहायला मिळतात। सलामीची जोडी मैदानावरती साई राणे आणि त्याबरोबरीने हितेश राऊत। साई राणे स्ट्राईक एंड होल्ड करताना पाहायला मिळतो, नॉन स्ट्राईक एंड वरती हितेश राऊत। या ठिकाणी साई राणे आणि हितेश राऊत टेनिस क्रिकेटमधील मोठी नावं जरूर पाहायला मिळतात कारण अतिशय कमी कालावधीमध्ये ज्यांनी आपला गेम वाढवला। इम्प्रूव्हमेंट इज द बेस्ट की ऑफ द सक्सेस। संकल्प गोलंदाजीच्या मोर्चावरती येतोय पहिला चेंडू। या ठिकाणी आपण पाहिला तर पहिला चेंडू पंचांचा इशारा येतो, इट्स ऑन वाईड। धावफलकाची सुरुवात झाली आहे ती म्हणजे अवांतर धावांनी संघाचं धावफलक वाढवण्याचं काम एका अवांतर धावाने केलं गेलंय।
या ठिकाणी येणारी प्रत्येक धाव ही फार महत्त्वाची आहे. त्या अनुषंगानं पहिली धाव ही अवंत स्वरूपामधील पाहायला मिळत आहे. फलंदाजी करण्यासाठी मापगाव संघाचा साई राणे, हितेश राऊत आणि गोलंदाजी करण्यासाठी हाशिरे संघाचा संकल्प बॉलिंग मार्कवरती. या ठिकाणी आपण पाहिला तर पडल्यानंतर चेंडू आतमध्ये वळणार होता, अगदी यष्ट्यांवरून चेंडू येतोय आणि त्या पद्धतीने आपण पाहिलं तर कव्हर पॉईंटच्या दिशेने अगदी गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न हा साईचा झाला होता आणि तो प्रयत्न या ठिकाणी हाणून पाडला. षटक क्रमांक पहिला सुरू केला गेला. संकल्प मैदानावरती एक चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी अक्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा दुसरा चेंडू जर आपण पाहिला तर या ठिकाणी निर्धाव पद्धतीचा पाहायला मिळतोय. काहीतरी वेगळं करायचं, बिहाइंड विकेट खेळायचं, अगदी या पद्धतीने साई राणे मैदानावरती हालचाल करताना पाहायला मिळतोय. कारण पॉवर प्लेचं षटक आहे, 38 सर्कलच्या वरून जर चेंडू गेला तर त्याला माहिती आहे निश्चितच आपल्याला 4 धावा देखील मिळू शकतात आणि अगदी त्या पद्धतीने आपण चेंडू पाहिले तर 2 धावांवरती 2 चेंडूंवरती एकमात्र धाव पाहायला मिळते. या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल करतोय, अगदी चेंडू तेज तर्रार आहे आणि चेंडू जाईल का? यासाठी 4 धावांसाठी वेलकम फॉर शिवसाई मापगाव. तर पाहिलं तर हरी बाजी को जीतना जिसे आता है वही बाजीगर कहलाता है, अशा पद्धतीने मैदानावरती खेळावं लागेल. चेंडू 4 धावांसाठी धावफलकावरती 5 धावा लागल्या. षटक क्रमांक पहिला मैदानावरती सुरू केलं गेलाय. या ठिकाणी आपण पाहिलं मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न आणि हितेश राऊत मैदानावरती क्रीजमध्ये व्यवस्थितरित्या पोहोचलाय आणि अगदी त्या पद्धतीने आपण पाहिलं तर अतिशय रिस्की रन म्हणावी लागेल. कारण चिकी धाव घेण्याच्या नादामध्ये हितेश राऊत आपण पाहिलं त्या ठिकाणी बाद देखील होऊ शकला असं धावफलकावरती 6 धावा आल्यात. कारण ही धाव आपण पाहिलं तर अत्यंत रिस्कमध्ये घेतली गेली. ज्या पद्धतीने हितेश राऊतने बिहाइंड विकेट दाखवलाय ते देखील पाहण्याजोगं होतं. या ठिकाणी मैदानावरती आपण पाहतो क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. मैदानावरती आलेला यॉर्क चेंडू होता, त्यावरती हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न, फटका असफल ठरला. धावफलकावरती आपण पाहिला धावांचं समीकरण रोखलेलं आपण पाहतो. 6 धावा धावफलकावरती अर्जित केल्या गेल्यात. शिवसाई मापगाव विरुद्ध बालवीर अश्विरे असा सामना मैदानावरती रंगला, ज्या ठिकाणी 67 धावांचं आव्हान पेलायचं आहे. अगदी ऑनराईज मारण्याचा प्रयत्न करतोय. जर या ठिकाणी आपण ताळमेळाची कमी पाहिली, धावफलकावरती धाव जरूर पूर्ण झाल्या. धावफलकावरती पहिला षटक पूर्ण झालाय आणि धावा लगावल्या गेल्यात, त्या म्हणजेच 7 धावा. आणि एक चांगली बाब या ठिकाणी शिवसाई मापगाव संघासाठी पाहायला मिळते, ते म्हणजे 7 धावा जरूर मैदानावरती आल्या. सावध पवित्र आजमावला. अजूनही तुम्हाला जिंकायचं असेल तर 7 धावांची गरज आहे येणारे 4 षटकांमध्ये. यानंतर होणारा सामना मैदानावरती मी पुन्हा एकदा अनाऊन्स करणार आहे. यानंतर सामना मैदानावरती रंगेल, तो म्हणजेच अजित इलन वसोली विरुद्ध प्रसाद इलन अलिबाग. या ठिकाणी अजूनही 4 षटकं येणं बाकी आहेत. या ठिकाणी षटक क्रमांक दुसरं सुरू केलं जात आहे साहिल गोलंदाजी मोर्चावरती. या ठिकाणी पहिलाच फटका मैदानावरती आलाय आणि पहिली विकेट हितेश राऊत काऊ करण्याच्या दिशेने मारण्यामध्ये बाद झालाय. बॅक टू द पवेलियन. काउंट इज अ मास्टर.
आपण पाहिलं तर बर्डिश लॉंगॉन आणि त्यानंतर काऊ कॉर्नर क्लिअर करायचं होतं आणि अगदी काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक अगदी उभा होता आणि त्याच्या सरळ हातामध्ये जाऊन चेंडू स्थिरावतोय. धावफलकावरती पहिली विकेट. 7 धावांवरती घात होतो. हितेश राऊत मैदानावरून परतला आहे. या ठिकाणी चेंडू जातोय अगदी हातामधून. कॅच सोडलीस मित्रा, तू कॅच नाही तर मॅच सोडलीस. कम ऑन डीजे मास्टर. फसला जरूर होता. या ठिकाणी एकदम हातामध्ये आलेली लॉलीपॉप कॅच सोडली आणि त्यानंतर 6 धावा देखील साई राणेच्या स्कोर बुक वरती. अगदी अक्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न करतो. एक धाव पूर्ण. या ठिकाणी आपण पाहिलं तर हिट विकेट स्वरूपामध्ये साई राणे बॅक टू द पवेलियन. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी साई राणे स्वतः मैदानावरून परततोय आणि एक महत्त्वपूर्ण विकेट या ठिकाणी पाहायला मिळतंय. साई राणे सारखा फलंदाज मैदानावरून परतणं म्हणजे या ठिकाणी अक्षय राऊत वरती मोठी जबाबदारी आहे. कमॉन डीजे मास्टर. 6 धावांनंतर विकेट जरूर पाहायला मिळाली. प्रसाद राऊत मैदानावरती जातोय. कमॉन डीजे मास्टर हे गीत वाजवायचं आहे. Back to the pavilion. Big wicket is down. एक विकेट पाहायला मिळत आणि ज्या पद्धतीने पत्त्यांचा बंगला डासला अशी इनिंग डासळलेली आपण पाहतोय. कारण कोणताही फलंदाज मैदानावरती टिकून खेळत नाही. विशाल राऊत हा नवीन फलंदाज मैदानावरती जातोय. अक्षय राऊत जरा क्विक यायचा आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर मैदानावरती काय घडलंय आतापर्यंत केवळ फलंदाज जर आपण पाहिले तर विकेट देण्याच्या नादामध्ये आहेत किंबहुना त्यांना एकही मोठा फटका लगावता येत नाहीये. आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं हितेश राऊत बाद झाला, त्यानंतर साई मैदानावरतून परतला, त्यानंतर अक्षय राऊतला काही खास करता आलं नाही आणि त्यानंतर विशाल राऊत आणि प्रसाद राऊत ही जोडी मैदानावरती अजूनही 3 षटकं येणं बाकी आहे. या ठिकाणी मी बागदाना संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय की आपण पेंडॉलच्या दिशेने यायचं आहे. 2 षटक 14 धावा धावफलकावरती लागल्यात. 14 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. अशा पद्धतीने आपण सामना पाहतोय. या ठिकाणी जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 18 चेंडू आणि 53 धावांची गरज आहे मापगाव संघाला या ठिकाणी जिंकण्यासाठी. 18 चेंडू 53 धावा कराव्या लागतील.
ज्या पद्धतीची फटकेबाजी शुभम आणि सूरजने केली होती अगदी त्या पद्धतीने खेळावं लागेल. विशाल राऊत मैदानावरती जरूर पाहायला मिळतो. षटक क्रमांक 3 या ठिकाणी सुरू केला गेला. गोलंदाजाच्या मोर्चावरती पाहायला मिळतो राईट आर्म अराउंड विकेट. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय कलात्मकतेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. पॉईंटच्या दिशेने शॉर्ट पॉईंट येतोय, फील्ड करतोय अगदी तोपर्यंत अपलकावरती एकमात्र धाव नोंदवली जाते. समीकरण पुन्हा एकदा बदलते. 17 चेंडू आणि 52 धावांची गरज आहे. या ठिकाणी जरूर चांगला फटका येतो. अगदी मिडॉनच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. धाबलकावरती आणखीन एक धाव मिळणार आहे आणि या एका धाव्याने बालवीरेश्वर संघाचं काही वाकडं होणार नाहीये. कारण या ठिकाणी मोठे फटके लगावणं हा एकमेव पर्याय उरतोय. कारण येणारे चेंडू आपण पाहिलं 16 चेंडू राहिलेत आणि सामन्यामध्ये तुम्हाला जिंकायचं असेल त्या ठिकाणी 51 धावांची गरज आहे. 51 रन रिक्वायर्ड्स. बागदांडा आपला प्रतिनिधी पाठवा. आपण पुन्हा एकदा पाहिलं तर केवळ एकमात्र धाव पुन्हा एकदा घेतली गेली आणि डबल कावरती धावा आल्या. त्या म्हणजेच तन्मय गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 3 चेंडूंवरती 3 धावा मात्र दिल्यात आणि फलंदाजाला कोणताही फुलटा चेंडू किंबहुना ओव्हरपैकी पद्धतीचे चेंडू पाहायला मिळत नाहीये. त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर मोठे फटके मैदानावरती येत नाहीयेत. चांगला फटका मैदानावरती येतोय. एकदा पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि या 2 धावा देखील अगदी सफलरित्या पूर्ण केल्या गेल्यात. डबल कावरती 19 धावा आल्यात. षटक क्रमांक 30 सुरू केलं गेलाय आणि अजून या षटकामधील 2 चेंडू येणं बाकी. आपण जर पाहिलं तर गती परिवर्तित केली होती. शॉर्ट ऑफ द लाईनचा चेंडू होता आणि अगदी त्या पद्धतीने प्रसादला पूल करायचं होतं. मात्र पूल अनसक्सेसफुल होतं. धबलकावरती निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. अगदी त्या पद्धतीने आपण पाहिलं या ठिकाणी प्रसाद राऊत स्ट्राईकवरती पाहायला मिळाला. अगदी समोर चेंडू ट्रॅव्हल करतोय लॉंग ऑफच्या दिशेने. एकमात्र धावी मैदानावरती दिली जाणार आहे आणि त्यानंतर 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 20 धावा या मैदानावरती लागल्यात. अजूनही येणारे 12 चेंडू आणि सामन्यामध्ये तुम्हाला जिंकायचं असेल तर 47 धावांची गरज आहे. या ठिकाणी येणारे 12 चेंडू 27 धावांची गरज आहे. प्रसाद राऊत स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. मॅचला कलाटणी मिळणार का? मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळणार का? शिवसाई मापगाव कमबॅक करणार का? या ठिकाणी पहिला चेंडू वरती लॉब केलाय आणि चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषा बार चौकार. वेलकम फॉर शिवसाई मापगाव कमांड इज ए चेंडून 43 धावांची गरज असताना प्रसाद राऊत मैदानावरती पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू खेळलाय. चेंडू या ठिकाणी फील्ड केला जातो. डिस्कॉर्डला रिझनला एकमात्र धावी मैदानावरती मिळणार आहे. या ठिकाणी समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 25 धावा या मैदानावरती लागल्यात. अजूनही 4 चेंडू येणं या षटकामधील बाकी आहे. त्या मैदानावरती जर बिगिट लगावले गेले तर काहीतरी चित्र पलटवू शकतो. अन्यथा आपण बालवीर अशी संघाची गोलंदाजी पाहिली तर एक चांगली गोलंदाजी करतात. शॉर्ट पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करतोय. डिप्सकोरला रिजनला फील्ड केला जात आहे. तोपर्यंत केवळ एकमात्र धावी मैदानावरती मिळणार आहे आणि त्याच्यामुळे आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली होती
आणि एक चांगलं बॅकअप देखील मैदानावरती पाहायला मिळालं. या अनुषंगाने आपण धावा पाहिला. नऊ चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. चुकीची दुरुस्ती पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर येणारे 8 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 40 धावांची गरज असताना आपण सामना पुन्हा एकदा पाहिला तर पूर्णतः डॉमिनेट केलंय बालवीर राष्ट्रीय संघानं मापगाव संघाला. चेंडू आपण पाहिला तर वाईट घोषित केला गेला. 8 चेंडू आणि समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 39 धावांची गरज आहे येणाऱ्या 8 चेंडूंवरती. या ठिकाणी मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न. चेंडू शॉर्ट स्क्वेअरला ग्रीजनला ट्रॅव्हल झाला आणि धाव फलकावरती धाव मिळणार आहे ती म्हणजे केवळ एकमात्र धाव. आता मात्र समीकरण पूर्णतः बदलत आहे. 7 चेंडू येणं बाकी आणि गरज आहे ती म्हणजे 38 धावांची. या ठिकाणी 6 मोठे फटके खेळावे लागतील. आणि चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकार. अजूनही एक षटक येणं बाकी. सामन्यामध्ये तुम्हाला विजयी व्हायचा असेल तर तुम्हाला 34 धावा या बनवाव्या लागतील. आतापर्यंत स्कोरबुक पाहिलं तर आतापर्यंत येणारी सर्वात महागडी षटक म्हणजे 13 धावा आल्या. कारण प्रति षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या, त्यानंतर 7 धावा पुन्हा एकदा आल्या होत्या, त्यानंतर 6 धावा आल्या आणि या षटकामध्ये 13 धावा मैदानावरती स्कोर केल्या गेल्यात. आणि अजूनही 6 चेंडू येणं बाकी आहे आणि मैदानावरती तुम्हाला जिंकायचं असेल तर 34 धावा. एक मोठं आव्हान उभं केलं आहे आणि हे आव्हान पेलणं खूप कठीण झालं असं वाटायला लागलं. कारण सलामीचे फलंदाज काही विशेष न करता मैदानावरतून परतले. ज्या ठिकाणी साई राणेला आपण पाहिलं, हितेश राऊतला पाहिलं, त्यानंतर अक्षय राऊत देखील मैदानावरतून परतला आणि गोलंदाजच्या मोर्चावरती सूरज पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये रोमांचकपणा कुठेतरी कमी झालाय. किंबहुना मॅच मध्ये जर रोमांच प्रस्थापित करायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी मोठे फटके लगावे लागतील. कारण विषय जर आपण पाहिला तर 44,444 रुपयांचा आहे. त्या पद्धतीने आपण पुन्हा एकदा पाहतोय. चेंडू येतोय पहिला चेंडू. थर्ड मॅनच्या दिशेने 4 धावांसाठी चौकार. कमांड इज अ मास्टर. तो सुअर आते हैं. आया है राज 5 चेंडूंवरती 5 बिग स्ट्रोक मारावे लागतील. किंबहुना चमत्कार करून दाखवावा लागेल. चमत्कार आहे तो नमस्कार आहे मित्रांनो. या ठिकाणी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. कारण या ठिकाणी आपण पाहिलं तर या फटक्याची गरज किंबहुना मोठे फटके लगावायचे. सामन्यामध्ये पूर्णतः डॉमिनेट करतोय बालवीर राष्ट्रीय संघ मापगाव संघाला. आणि आतापर्यंत सामन्यामध्ये एक क्षण आपण पाहिले 4 चेंडू येणं अद्याप बाकी आहेत. या ठिकाणी जेल सोडला जातो. धावफलकावरती जरूर आपण पाहिलं तर विकेट पाहायला मिळाली असती आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर धावफलकावरती विकेट पाहायला मिळत नाहीये. जेल सोडला जातोय. अजूनही केवळ औपचारिकता शिल्लक राहिल्या. आता मात्र धावांची गरज जर आपण पाहिली तर या ठिकाणी मोठा फटका लागण्याचा प्रयत्न करतोय. धावसंख्यामध्ये थोडासा बदल झाला. केवळ एकमात्र धावाने संघाचा धावफलक पुन्हा एकदा वाढलाय. धावफलकावरती या धावा जर आपण पाहिल्या तर चेस करण्यामध्ये अगदी असफल ठरतोय तो म्हणजे शिवसाई मापगाव संघ. आणि या ठिकाणी प्रसाद राऊत मैदानावरतून परतेल आणि पूर्णतः डॉमिनेट करतोय या ठिकाणी हा शिवरे संघ.
आणि जरूर या सामन्यामध्ये विजय ठरलाय तो म्हणजेच बालवीर राष्ट्रीय संघ. आपला अभिनंदन आहे. हडलकपूर शिवसाई मापगाव. कारण आपण जर सामना पाहिला तर 40 धावा धावफलकावरती लागल्या आणि 27 धावांनी या सामन्यामध्ये पराभव पत्करावा लागलाय. डीजे मास्टर